नमस्कार. पोहे सुटसुटीत बनवण्यासाठी 10 मिनिट अगोदर पोहे धुवून असे चाळणीमध्ये ठेवा, ज्याने आपलं पाणी निथरून जातं आणि पोहा असा सुटसुटीत मस्त तयार होतो. तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे तेल. तेलामध्ये मोहरी घालायची आहे. नंतर जिरं घातलं आणि कांदा घातला. पोह्याला आपण कांदा जेवढा जास्ती घातला ना तेवढा पोहा नरम होतो. नंतर हिरवी मिरची घातली आणि कढीपत्त्याचे काही ताजे मस्त असे पाने घातलेले आहेत. नंतर शेंगदाणे घातला. शेंगदाणा कधी आधी तळून घेतला तरीही चालतो, पण माझा हे घरचा शेंगदाणा आहे जो मी उन्हाळ्यामध्ये वाळू घातलेला आहे. त्याच्यामुळे हा शेंगदाणा कडक छान राहतो, त्याच्यामुळे मी वरून टाकला. नंतर मी त्यामध्ये पोहे घातले. पोहे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने पोहे खालून अशी वरपर्यंत असे मिक्स करत घ्यायचे आहे आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. जसे तुम्ही मिक्स करसाल ना त्याला तसा पिवळा पिवळा कलर येत जाणार, कारण आपण हळद तेलामध्ये घातली त्याच्यामुळे ना पोह्याला छान पिवळा कलर येतो. जर हळद आपण पोह्याला वेगळी घातली ना तर अजिबात त्याला असा पिवळा कलर येत नाही. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून छान मिक्स करायचं आहे. खूप नाही, थोडी वाफ आली ना तर आपले पोहे रेडीच आहेत. हलक्या हाताने मिक्स करून घ्या. पोहे छान मिक्स झाले आणि छान भाजूनही झाले आहेत. नंतर असे पाहू शकतो किती छान, किती मोकळे मोकळे पोहे झाले. नंतर असेल तर कोथिंबीर घाला आणि आता मस्त अशी गरमागरम पोहे, एक नंबर पोहा झाला होता. नक्की या पद्धतीने बनवून पहा, असे सुटसुटीत पोहे होणार तुमचे. तर तुम्हाला जर माझी पोह्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि टेस्ट करून नक्की सांगा कसे झाले.